चिपळूण येथील नगराध्यक्ष उमेश सपकाळ व प्रशासकीय अधिकारी सागर शेडगे यांच्यात झालेला वाद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला आहे. राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने फडणवीस यांना निवेदन दिले असून सपकाळ यांनी लेखी माफीनामा द्यावा, अन्यथा राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच धमकीमुळे शेडगे यांच्या जीवितास धोका असल्याने बदली करण्याची मागणीही केली आहे. शेडगे हे माजी सैनिक असून त्यांनी भारतीय सेनेत 20 वर्ष सेवा केली. सध्या ते कर व प्रशासकीय अधिकारी म्हणून चिपळूण नगर परिषदेत कार्यरत आहेत. ते सभा निर्णय व कार्यालय प्रमुख मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार नियमाने काम करीत असताना नगराध्यक्ष सपकाळ यांनी त्यांना दालनात बोलावून चुकीचे काम करण्यास दबाव टाकला. शेडगे यांनी चुकीचे काम करण्यास नकार दिल्यावर नगराध्यक्ष सपकाळ यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. धमकावून अशोभनीय भाषेत धमकी दिल्याने शेडगे यांनी त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार संघटनेकडे दिली आहे. या घटनेचा जाहीर निषेध संघटनेमार्फत करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नमस्कार, मी सागर शेडगे, कर व प्रशासकीय सेवा, चिपळूण नगर परिषद येथे दिनांक 15/10/2024 पासून कार्यरत आहे. माझ्याकडे चिपळूण नगर परिषदेमधील मालमत्ता विभाग प्रमुख या विभागाची जबाबदारी आहे. चिपळूण नगर परिषद हद्दीतील मोकळ्या जागेमध्ये उभारण्यात आलेल्या खोक्यांना मुदतवाढ देणे व नवीन अर्जांचा विचार करून त्यांना व्यवसाय करण्यासाठी नवीन जागा उपलब्ध करून देणे कामी माझ्या विभागाकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी टिप्पणी सादर करण्यात आली होती. सदर विषय हा चिपळूण नगर परिषद मुख्य सभा विषय क्रमांक 9 नुसार काउन्सिलमध्ये ठेवण्यात आला होता. यावर मुख्य सभेमध्ये सविस्तर चर्चा झाली व चिपळूण नगर परिषद हद्दीमधील मोकळ्या जागेतील खोक्यांचा सर्वे करून त्याचा अहवाल तयार करून सादर करण्याबाबत काउन्सिलमध्ये चर्चा झाली. यानुसार चिपळूण नगर परिषद हद्दीतील मोकळ्या जागेतील खोक्यांचा सर्वे करण्यात आला व त्याचा अहवाल पुढील काउन्सिलमध्ये ठेवण्यात आला. यात खोक्यामध्ये मूळ मालक, त्यांच्याकडून ठेवले जाणारे पोटभाडेकरू तसेच थकबाकी असणारे खोकेधारक, ज्या खोक्यांमध्ये अवैध व्यवसाय चालत होता असे खोके व ज्या दिव्यांग व्यक्तींना दिला जाणारा खोका यांचा अहवाल माझ्याकडून सादर करण्यात आला. या अहवालावर मे काउन्सिल सभेत चर्चा होऊन संबंधित खोकेधारकांना नोटीस देऊन त्यांचा खुलासा सादर करण्याबाबत कळवण्यात आले. सूचना मिळाल्याप्रमाणे माझ्याकडून संबंधित खोकेधारकांना प्रथम व अंतिम नोटीस बजावण्यात आली व 7 दिवसाच्या आत खुलासा सादर करणे तसेच थकीत रक्कम जमा करणे, अवैध व्यवसाय बंद करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली. यात काही खोकेधारकांनी पोटभाडेकरूचा खुलासा सादर केला. अवैध व्यवसाय ज्याचे चालू होते ते बंद करण्यात आले. तर काही खोक्यांची थकीत रक्कम जमा होती तर त्या खोकेधारकांनी भरून घेतली. मात्र काही खोकेधारक याबाबत कसलाही प्रतिसाद देत नव्हते. मे काउन्सिल सभेमध्ये मिळालेल्या सूचनेप्रमाणे नगराध्यक्ष साहेब यांनी स्वतः विधान केले होते की जे खोकेधारक याबाबत प्रतिसाद देत नसतील त्यांच्यावर सील करण्याची कारवाई करण्याचे अधिकार मालमत्ता विभाग प्रमुख व मुख्याधिकारी साहेबांना असतील. यानुसार थकीत व पोटभाडेकरू व करारपत्र न केलेले खोकेधारक यांच्यावर दिनांक 14/5/2026 रोजी सील करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच सन 2024-25 फेब्रुवारी महिन्यामध्ये चिपळूण शहरामध्ये अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करण्यात आली होती. यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमित खोके हटवण्याची कारवाई झाली. यात भोगाळे परिसरामधील बसस्थानकाबाहेर दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी देण्यात आलेल्या खोक्यांमध्ये महादे नामक दिव्यांग व्यक्ती
यांना खोका वापरण्यासाठी यापूर्वीच मोकळी जागा देण्यात आली होती. महादे नामक व्यक्ती हा कोरोना काळात मयत झाला. मात्र सदर खोका त्याच्या नावावरती असल्याने त्याचे वारस यांनी तो खोका नगर परिषदेत कोणतीही विचारणा न करता परस्पर सावंत नामक व्यक्तीसोबत करारनामा करून भाडेतत्वावर पोटभाडेकरू म्हणून खोका चालवण्यास दिला व त्यातून मिळणारे मासिक उत्पन्न महादे नामक व्यक्तींचे वारस घेत राहिले. नगर परिषदेची थकीत भाडे रक्कम भरणा न केल्याने ती रक्कम वाढत गेली. अतिक्रमण कारवाई करतेवेळी सदर खोक्याची थकीत रक्कम भरणा करण्यासाठी आम्ही महादे यांना सुचवण्यात आले. सूचना मिळाल्यानंतर पोटभाडेकरू सावंत नामक व्यक्तीने संपूर्ण थकीत रक्कम भरण्याची तयारी दर्शवली व नगर परिषदेची जी रक्कम थकीत होती ती त्यांनी भरणाही केली. यामुळे सावंत, जो की पोटभाडेकरू होता, यांना दुहेरी भुर्दंड भरावा लागला, कारण तो महादे यांच्या वारसांनाही भाडे देत होता व नगर परिषदेची थकीत रक्कम देखील त्याने भरणा करून घेतली होती. तदनंतर तत्कालीन मुख्याधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार शहरातील खोक्यांचा सर्वे करण्यात आला होता. सर्वेनुसार दिनांक 19/5/2025 रोजी प्रशासकीय ठराव क्रमांक 26 नुसार खोक्यांचा सर्वे केल्याप्रमाणे अधिकृत खोकेधारकांसमवेत करारनामा करण्यात आला. यामध्ये सदरील मोकळ्या जागा भुईभाड्याने देण्याकरता 11 महिन्याच्या कालावधीकरता नूतनीकरण शुल्क आकारून करारनामे करण्यात आले होते. यामध्ये दिव्यांग व्यक्ती श्रीमती जयश्री जयसिंग सावंत यांनी खोक्याची सर्व थकीत रक्कम भरणा केली असल्याने सदर खोका भाडेतत्वावर त्यांना मिळावा यासाठी त्यांनी अर्ज केला. दिव्यांग कोट्यातून श्रीमती सावंत यांचे समवेत 11 महिने कालावधीकरता करारनामा करण्यात आला होता. नगराध्यक्ष महोदय यांनी मला मयत महादे यांचा खोका श्रीमती जयसिंग सावंत यांना का दिला म्हणून विचारणा केली. त्यावेळी मी त्यांना हेच सांगितले, साहेब, सदरचा विषय हा प्रशासकीय ठरावाद्वारा झालेला आहे. आता त्यांचा खोका इतर कोणत्याही दिव्यांगाला द्यायचा असेल तर तसे आपणाकडून एक लेखी पत्र मिळावे, त्यावर मुख्याधिकारी साहेब शिफारस देतील व तदनंतर माझ्या मालमत्ता विभागामार्फत टिप्पणी सादर होईल व त्याचा काउन्सिलमध्ये ठराव होईल व तो खोका कोणत्याही गरजू दिव्यांगाला चालवण्यास द्यावा. याबाबत माझा कोणताही वैयक्तिक हस्तक्षेप नव्हता. मात्र या बाबीमध्ये त्यांना फक्त धोरणात्मक निर्णय हा ठरावाद्वारेच होऊ शकतो हे सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. नगराध्यक्ष साहेब यांना या गोष्टीचा प्रचंड त्यांच्या मनामध्ये राग आला असेल किंवा काय हे मला माहीत नाही, परंतु त्यांनी मला या गोष्टीवरती पुन्हा विचारणा केली व त्यांना मी हेच उत्तर दिले होते की साहेब, ह्याच्याबद्दल मला लिखित तुमच्याकडून निवेदन मिळावे, पत्र मिळावे व त्यानुसार मी ही पुढील कार्यवाही होईल. मात्र नगराध्यक्ष साहेब यांच्या मनामध्ये माझ्या विरुद्ध द्वेष निर्माण झाला व त्या दिवशी सोमवार दिनांक 25/5/2026 रोजी त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले व या गोष्टीची विचारणा केली. मी साहेबांना हेच उत्तर दिले की साहेब, तुम्हाला जर जे काय करायचे आहे त्यानुसार ठरावाद्वारे होऊ शकते, तोंडी सांगून ते होणार नाही. साहेब प्रचंड चिडले व मला गेट आऊट नाहीतर धक्के देऊन बाहेर काढेन या प्रकारचे सर्वांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. झालेला प्रकार मी माझ्या मुख्याधिकारी साहेबांना सांगितला, तसेच मी एक लेखी निवेदनही दिलेले आहे व झालेला प्रकार राज्य संवर्ग अधिकारी संघटना यांनाही याबाबत लेखी निवेदन दिलेले आहे.